तर मात्र पुन्हा एकदा उमेदीत एका नव्या उमेदीत या चषकावर नाव कोरण्यासाठी म्हणजे सेमीफायनल दाखल होण्यासाठी तयारीत उतरलाय तोच म्हणजेच सापाड संघ. निगोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश पाटील संघाचा कर्णधार तारणहार. स्ट्रायकिंगला निल्सन. सामना होतोय, मॅच ऑन आहे. मेन पंच दशरथ सर, गोलंदाज रोहित आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंगला निल्सन. पहिल्या चेंडूवर चेंडू फेकून दिलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये धावा मिळतील किती? तर 6 मिळतील. 6 धावा. डीजे पहिल्या चेंडूवर सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले आणि चेंडू देखील नष्ट केलाय, फेकून दिलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये 6 धावांसाठी सुरुवातच चांगल्या प्रकारे केली. प्रेशराईज पहिल्या चेंडूवर टाकण्याचा प्रयत्न. अजून एक फटका मोठ्या प्रकारात पंचांनी वाईट चेंडू कुठेतरी घोषित केलाय. बघा, प्लेन मिस नक्कीच झाला. चेंडू शेवटच्या क्षणाला कुठेतरी सोडून दिला. बघा, पहिला चेंडू षटकार आला, त्यानंतर एक वाईट चेंडू अवंतर स्वरूपाची धाव. हरकत नाही, स्कोर देखील नवीन आहे. बघा, पुढच्या पिढीची सुरुवात इथूनच. आता मात्र पुन्हा एकदा ऑफ खेळाय. चेंडू जाईल का सीमारेषा बाहेर? कॅचची संधी. खेळाडू चाललेत पण इथे मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी चूक झाली फाईन लेग मध्ये आणि धावा मिळत एकूण 2. कुठेतरी चूक झाली आहे. डीप मिडल आपण विचार केला तर खेळाडू नक्कीच चेंडूकडे जात होता, पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी चूक झाली. कॅच देखील ड्रॉप झाली. प्रयत्न नक्कीच चांगले होते, सुरेख प्रयत्न केले होते. 2 धावा नक्कीच मिळाल्यात. आता मात्र ग्राउंड शॉट सिलेक्शन आपण बघतोय. कावकोर निझनमध्ये एक खेळाडू होतं, सिंगल स्वरूपाची 1 धाव. आता मात्र बऱ्याच वेळानंतर तिसऱ्या चेंडूवर नंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहिला चेंडूचा विचार केला तर चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर एक स्वैर चेंडू फेकलेला, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर एक सिंगल स्वरूपाची 1 धाव. धावसंख्या धाव वगैरे कोण आतापर्यंत झाली तीच म्हणजेच 10 धावा झाली. बघा, चांगली सुरुवात नक्कीच केली आहे तीच म्हणजे सापाड संघाने लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन स्ट्राईक केला. आता रोहितनी चांगली कामगिरी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये केली होती. आता मात्र तीच कामगिरी पुन्हा एकदा वाजवावी लागेल, कारण की समोरच्या संघाने 50 धावा इथे मात्र सहजपणे डिफेंड केल्यात. एका चांगल्या संघाला या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. आता मात्र पुन्हा एकदा नव्या उमेदीत उतरलाय. गोलंदाजी मार्कवर आपण नितेश संघाचा कर्णधार. अर्ध्या मित्रा दांडी दांडी गुल फलंदाज बाद. यू मिस, आय डेफिनेटली हिट. डीजे पटकावलेला. आता मात्र पहिल्या चेंडूवर कुठेतरी 0वर बाद झालाय. थोडासा नाराज असेल, त्रिफळचित झालाय. दांडी म्यूल केली. इथे मात्र गोलंदाज नितेश देखील सांगतो, हम गोलंदाज जनाब, हम दिन नाही, हम किल्ल्या तोडते. काय सुरुवात मिळून दिली. पहिल्या चेंडूवर षटकार नक्कीच नितेशांनी खातं पण षटकाराने केलं होतं, पण आता मात्र फलंदाज बाद झालाय. रोहितची एक मोठी विकेट मिळाली आहे. धावसंख्येवर धक्का क्रमांक 1 मैदानात लागलाय. बघा, आता मात्र नवीन फलंदाज रोशन आलेत. बघा, आता रायटी दोन्ही फलंदाज. राईट हँड बॅटर रोशन. स्ट्रायकिंगला आपण संघाचा कर्णधार नितेश पाटील. आता मात्र कलात्मक फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने, जाईल का सीमारेषा पार? तर चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील एकूण 4.
अजून देखील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. एक कलात्मक फटका नक्कीच केला रोशनने. पहिल्या चेंडूवर चौकाराने आता खातं ओपन केलं, चौकाराने स्वागत केलंय. कुठेतरी पहिल्या चेंडूपासून प्रेशर टाकण्याचं काम आता मात्र रोशन देखील करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी एक गडी बाद झालाय, पण आता मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न पण कुठेतरी बीट झाला. प्ले अँड मिस. षटक देखील संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव सांगत आपल्याकडे एक गडी बाद 14 धावा. खेळ कुठेतरी बाकी एक मोठी स्पर्धा आहे, एक मोठा सामना आहे. आपण बघतो आई गावदेवी क्रिकेट संघ दावडी आयोजित दावडी चषक 2 दिवसीय ही स्पर्धा शनिवार रविवार. आजच्या दिवसातील शनिवार आणि आजच्या दिवसातील विचार केला तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला आपण सापाडा बघतो तर एका बाजूला जय हनुमान नियोजन संघ. दोन्ही संघ मातबर संघ आहेत. पहिल्याच सामन्यामध्ये चांगली कामगिरी दोन्ही संघांनी केली. त्याच जोरावर आता मात्र कुठेतरी क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात नक्कीच उतरलेत. पहिलं षटक संपलेत. 14 धावा पकड लागलेत. एक गडी बाद झाल्यात. चांगली कामगिरी केली. पहिल्या चेंडूवर नेल्सनने षटकाराने खातं ओपन केलं. त्यानंतर मात्र नितेशने चांगली कामगिरी केली. कुठेतरी धावा हुकण्याचं काम केलं. फलंदाज देखील बाद झाला. यश देखील मिळालं, पण मात्र एक चौकार म्हणजे एक षटकार एक चौकार नक्कीच आला या षटकामध्ये. त्याच जोरावर सापर संघाने 14 धावा लावल्यात बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. स्ट्रायकरनं पुन्हा एकदा निल्सन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण असेल बघा. गोलंदाजी मार्कवर आपण करण पाटीलला बघतोय. चांगला गोलंदाज आहे. कुठेतरी पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी मिसफील्ड झाली होती. एक कॅच ड्रॉप झाली होती करणकडनं. पण आता मात्र नव्या उमेदीत पुन्हा एकदा या षटकावर नाव कोरण्यासाठी एक फाईट करण्यासाठी सज्ज झालाय. तोच म्हणजे जय हनुमान नियोजन संघात मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुलं केलंय. बघतोय आपण की डीपमध्ये क्षेत्ररक्षण एक आउट कॉर्नरमध्ये लॉंग ऑनमध्ये लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षण आहे. कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षण आहे. आणि पहिला चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरमध्ये सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद. यश मिळालंय पहिल्या चेंडूवर. निल्सनला देखील मैदानात नंतर सोडावं लागतंय. डीजे मनीष सुरेख झेल आपण काऊ कॉर्नरचा नक्कीच बघितला. नितेश पाटील स्वतः संघाचा कर्णधारात नक्कीच सुरेख झेल पकडलाय बघा. आता नंतर पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली बघा. बॅक करतो आपल्या संघाला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटक टाकला 14 धावा खर्च केला, पण पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज बाद झाला. एक मोठा मासा गाळा लागला. निल्सनला मात्र मैदान सोडावं लागलं. आता मात्र एक चांगल्याच उमेदीने पहिल्या चेंडूवरचा फलंदाज बाद झाले. आणि आता मात्र अजून एक चेंडू इथे मात्र चुकी झाली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव बघा. कुठेतरी बीट झाला. बॅटर बीट झाला. यष्टीरक्षक बीट झाला, पण खेळाडूने अकृत प्रकारे थ्रो केला. पण कुठेतरी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बघा मागच्या सामन्याचा जो सामन्यावरचा पुरस्कार ज्याने खेळाडूने पटकावला रोहित मात्र शून्यावर बाद झाला. त्यानंतर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न निल्सनने केला. पहिला चेंडूवर षटकार लागवला होता. त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न फटका फसला गेला. सुरेख झेल पकडली गेली संघाच्या कर्णधाराकडून. अजून एक चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे बघा. आता मात्र वेगळाच स्विचचा फटका. आता मात्र चेंडू चाललाय. थर्ड मॅन रिझन पार करून धावा मिळतील 4. आलाय चौकार. डीजे चांगली कामगिरी करावी लागेल. चौकार नक्कीच लगावे लागतील. कामगिरी करावी लागेल. रोशन देखील चांगला फलंदाज आहे. आता मात्र आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. कुठेतरी संघ अडचणीत आहे.
कारण की समोरच्या संघाचा विचार केला तर 50 धावा देखील डिफेंड केले, एका मोठ्या संघाला थांबवण्याचं काम केलं आहे. तर ह्या संघासमोर एक मोठा धावसंख्येचा उच्चांक गाठावे लागेल. पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न, इनफिल्ड नक्कीच भेटला आहे, चेंडू चाललाय डिवेशला कव्हरमध्ये अडवण्याचा देखील प्रयत्न नक्कीच केला आहे आणि कव्हरमध्ये बॅकअप देखील आला आहे आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट झाले. दोन्ही धावसंख्येत होईल धावसंख्या धावफलकावर झाली तीच म्हणजेच 21 धावा झाल्यात. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. चांगली कामगिरी. आता मात्र चांगल्या प्रकारे पार्टनरशिप करावी लागेल. मनीषचा विचार केला तर एक चेंडू नक्कीच केला, पण कोणत्या प्रकारच्या रन त्याच्या बॅटीतून नक्कीच आला नाही. पण रोशनचा विचार केला तर 4 चेंडू आणि वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. 21 धावा नक्कीच लागल्यात धावफलकावर. अजून एक स्विचचा फटका. आता मात्र चेंडू फटका फसलाय. थर्ड मॅन मध्ये सुरेख शॉर्ट टर्न मध्ये आणि गोलंदाज झालाय बाद. शॉर्ट थर्ड मध्ये नक्कीच बघितलं आपण. कुठेतरी चांगली कामगिरी रोशन करत होता तो देखील आता मात्र मैदान सोडावं लागले. 5 चेंडू आणि 10 धाबा. आता मात्र कुठेतरी फटका फसलाय आणि आता मात्र सामना देखील कुठेतरी फसलाय. चांगली कामगिरी करावी लागेल. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा मात्र इथून मात्र कुठल्या प्रकारची संधी नसेल. स्पर्धा खूप मोठी. या स्पर्धेचा विचार केला तर आई गावदेवी क्रिकेट संघ दावडी आयोजित दावडी चषक आपण बघतोय. 2 दिवस ही स्पर्धा आहे, शनिवार रविवार. आणि शनिवारच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. एक संघ नक्कीच सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे, तोच म्हणजेच सोनारपाडा संघ. आणि अजून एक संघ ह्यातून जो जिंक होईल तो नक्कीच त्यांच्याशी लढत करेल. एकवीस धावसंख्येवर तिसरा धक्का लागलाय, तो म्हणजे सापाड संघाला. चांगली गोलंदाजी आता मात्र करण पाटील करतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा इथे मात्र नजराना लेट करण्याचा प्रयत्न, कुठेतरी हुक करण्याचा प्रयत्न होता आणि षटक देखील संपले. आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक झाली तीच म्हणजे एकूण 22 धावा. मेंटेन केली ती म्हणजे 11.00ची 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये 22 धावा नक्कीच धावफलकावर लावल्यात. 3 गडी देखील बाद झाले तरी देखील अजून देखील प्रयत्न चालू आहेत. अजून देखील मोठे फटके मारावे लागतील. अजून देखील 12 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. या 12 चेंडूंमध्ये एक सन्मानजनक, एक फायटिंग जनक स्कोर उभारावा लागेल, तोच म्हणजेच जय हनुमान न्यूज संघासमोर. कारण की तो संघ देखील एक मोठा संघ आहे. आता तर गोलंदाजी मार्कवर केतन पाटील. मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला तोच गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक 10 धावा आणि 2 गोल देखील बाद केला, तो 1 षटक टाकून तोच चाललाय गोलंदाजी मार्कवर. संघ नायकाने नक्कीच त्याच्यावर एक विश्वास दाखवलाय. आता मात्र कशा प्रकारे विश्वासाला सार्थ ठरेल ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. पहिला चेंडू काय चेंडू टाकला बघा. पहिला चेंडू कुठेतरी पेन मिस झालाय, तोच म्हणजे स्ट्राईक एंडवर असला फलंदाज सागर पाटील. कुठेतरी पहिला चेंडू गतीहीन टाकण्याचा प्रयत्न, स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न बीट झाला कुठेतरी बॅटर सागर. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज केतन पाटील. आता मात्र लॉफ केलाय, चेंडू फेकून दिलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. आलाय षटकार, धावा मिळतील 6. डीजे
आता मात्र इथं मात्र काय घडलं, इथे मात्र पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. झेलची संधी होती, एक मोठा फलंदाज बाद झाला असता. बघा तिसऱ्या षटक मैदानात मार्गाचे 29 आवाज झाल्यात. गोलंदाजी मारुकार पण केतनला बघतोय. आता मात्र पंचांकडे अपील केली जाते. बाईचीची अपील पंचांनी त्वरित अपील देखील नाकारली. लेगबायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. बघा आता मात्र तिसरं षटक चालू आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या धावप्रकार आतापर्यंत 30 धावा नक्कीच झाल्यात. धुरांक गाठला या संघाने. अजून देखील 8 चेंडू खेळ कुठेतरी बाकी आहेत. चांगली कामगिरी करावी लागली 8 चेंडूमध्ये आणि तेवढीच चांगली कामगिरी, तेवढीच चांगली गोलंदाजी देखील निजी संघाला करेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी नक्कीच झाली आहेत. चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय गावकरीचं. अजून एकदा मिळेल तो षटकार. धावा मिळतील 6. तर अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी. षटकार आला. आता मात्र षटकार बोलतोय. सागर पाटीलची बॅट मात्र षटकारांची भाषा बोलते. कुठेतरी पाडा 6चा पाडा बाहेर केलाय. आता मात्र चेंडू खोदून काढलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. धावा मिळतील एकूण 2 धावा मिळतील आणि षटक आता मात्र ऑफिशियली संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पकडतो 3 गडी बाद 38 धावा. तर बघा 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धाव करत म्हणजे एकूण 38. 3 गडी देखील बाद झाले. चांगली गोलंदाजी केली होती 2 षटकामध्ये. कुठेतरी शेवटच्या तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर एकूण 2 षटकार बघा 2 षटकार आले नक्कीच. एक लेगबाजी सर्वात आणि दुहेरी धाव. त्याच कामगिरीवर चांगली कामगिरी देखील केली. तीच म्हणजे सापाड संघाने 38 धावा झाल्यात. आता मात्र शेवटचं षटक आहे. स्लॉगवरचं षटक आहे. हा नंबरचं षटक. या षटकामध्ये कोणता गोलंदाजाला प्राचारण केलंय मनाल आले. आता मात्र एक यंगस्टार मनाल पाटील आलेत. चांगला गोलंदाज आहे. मागच्या सामन्यात देखील गोलंदाजी केली होती. चांगली गोलंदाजी केली होती. बघा 12वा खेळाडू देखील सांगतोय. अटूरिक माहिती नक्कीच सांगतोय. तो देखील याच सामन्याचा आनंद घेत आपल्या संघाला देखील सपोर्ट करतोय. ज्या प्रकारे हे 11 खेळाडू मैदानात खेळतात त्याच प्रकारे 12 खेळाडूचा विचार करता 12व्या खेळाडूचा देखील तेवढीच महत्त्वाची कामगिरी असते. कारण की या 11 खेळाडूंचा चिट्टा पूर्ण हिस्ट्री हा 12वा खेळाडू आपल्याला नक्कीच सांगत असतो. वारंवार कोणत्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली, किती फलंदाज केली, कशी बॅटिंग केली, कशी बॉलिंग, कसे विकेट घेतले. आणि पहिला चेंडू ब्लॉक होलचा मारा. पहिला चेंडू कुठेतरी खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉन रिझनमध्ये आपण बघतोय 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. मात्र एक वेगळ्याच मूडमध्ये एकदा वेगळ्याच ॲक्शनमध्ये दिसतो. तोच म्हणजेच जयनुमान नियोजित संघ चांगली कामगिरी करतो. कुठेतरी धावा रोखण्याचं काम करतोय. चांगली गोलंदाजी अकूट टप्प्याचा मारा ब्लॉकलचा मारा करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवर सुरेख फेकला होता. त्याच प्रकारे खोदून काढण्याचं काम देखील मनीषने केलं होतं. मनीषचा विचार केला तर 3 चेंडूने 2 धावांवर खेळतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव
त्यानंतर एक पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव. आता मात्र फुलटॉस चेंडू होतो, झेलची संधी असेल का, तर खेळाडू देखील येतात ऑन साईडला आपण बघतोय. थ्रो देखील आलाय पण 2 धावा देखील धावून कंप्लीट झालेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आपण बघितलं लॉंग ऑनला खेळाडू आहे, काव कॉर्नर देखील खेळाडू आहे. वारंवार त्याच रिझनमध्ये मारण्याचा प्रयत्न कुठेतरी चांगली गोलंदाजी करतो, तोच म्हणजेच मनाल. चांगला गोलंदाज आहे की यंग स्टार आहे. आता मात्र शॉर्टमध्ये आपण खेळूया, तर मात्र थोडीशी फार चूक झाली इथे. मात्र कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न पण चेंडू नक्कीच पडतं. क्षणिक टर्न घेतला, एक उसळी घेतली, बॅकअप देखील आलाय. 1 धाव देखील धावून कंप्लीट झाले. धावसंख्या धाव प्रकार आतापर्यंत 43 धावा नक्कीच झाल्यात. उर्वरित केलं तर उर्वरित अजून देखील 3 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. चांगली कामगिरी आता मात्र सापड संघ करतोय, तोच म्हणजे सागर करतोय, मनीष करतोय. सागरचा जर विचार केला तर 16 धावा, चांगली कामगिरी केली, 1-2 षटकार लगावलेत, चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. त्याच जोडीने त्याला मात्र आता मात्र सपोर्ट करण्याचं काम देखील मनीष करतोय. कुठेतरी चांगला संघ आहे. आता मात्र यष्टीरक्षक देखील वारंवार फील्डमध्ये बदल करण्याचा प्रयत्न आपण देखील बघतो. आता हर्षल देखील आपण डीप मिड विकेटमध्ये नक्कीच बघतो, तैनात केल्या हर्षलला. आपण कॉम्बॉक्स एंडमध्ये जर्सी नंबर 28 काऊ कॉर्नर रिझनमध्ये आपण बघतो, तोच म्हणजेच करणला बघतोय. लॉंगॉनमध्ये स्वतः संघाचा कर्णधार नितेश. आता मात्र चेंडू चाललाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा घातक ठरेल का, फलंदाज बाद असेल का, डायरेक्ट हिट नक्कीच लगावलाय. आता मात्र पंचांनी रिफर केलाय थर्ड पंचांकडे. तर बघा पंचांनी निर्णय दिलाय, फलंदाज बाद असेल. तर मैदान ते मात्र कुठेतरी संवाद चुकला, वाद निर्माण झाला, फलंदाज देखील बाद झालाय. आता मात्र लॉफ केलंय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. पंचांनी चौकार घोषित केला. डीजे चेंडू दिशेचं काम कव्हर सीरीजमध्ये आपण नक्कीच बघितलं. डीप कव्हरमध्ये चेंडू सीमारेषा पार गेला शेवटच्या क्षणाला. पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं ओपन केलं, तेच म्हणजे हर्षल मारवणी. आणि आता मात्र उर्वरित 1 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. धावसंख्या 48 धावा झाल्यात. इथून मात्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. आता मात्र स्विचेट मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला, तर मात्र इथे मात्र लेग बॅच्या स्वरूपात. आणि मात्र षटक देखील संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपकड झाली, म्हणजेच 49. आणि आता मात्र पुन्हा एकदा विजयासाठी गरज असेल तीच म्हणजे 50 धावांची. बघा मागच्या सामन्यामध्ये आपण 50 केला होता, 51 धावा डिफेंड केल्या होत्या, पण आता मात्र 50 धावा चेस करायच्यात आणि डिफेंड करायच्यात, त्याच म्हणजे सापड संघाला. तर चला कॉम्बॉक्समध्ये पुरतो असताना कॉम्बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो साथी समालोचक विशालना.
थँक्यू सो मच अभि सुरवे. वेलकम बॅक तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. चला सलामीची जोडी पाठवा विनंती असेल. असेल पहिलं सत्र आपण पाहिलं आणि एकूण रन्स ज्या बनवण्यात आला फर्स्ट हाफमध्ये टोटल 49 बनवण्यात आलं आणि 50चा टार्गेट सेट करण्यात आला. हनुमान निळजे टीमने या आधीच्या सामन्यामध्ये 51 5 ओव्हरच्या मॅचमध्ये डिफेंड केला होता आणि त्याच टीमला आता 50 चेज करायच्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. याआधी आपल्या चांगल्या बॉलिंगच्या जोरावरती बाजी मारली पण आता चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती चांगलं कार्य करायचं. पण दुसऱ्या बाजूने हे क्रीडांगण नेहमी ज्यांच्यासाठी लकी राहिले, मी लकी नाही म्हणणार, मी म्हणेन की ती त्यांची मेहनत आहे टीम सापाडची. कारण आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत राहा, 99% तुमची मेहनत आणि 1% नशिबाची साथ. कारण जवळजवळ सर्व काही हे तुमच्या मेहनतीवरतीच निर्भर असतं आणि एखादा असा क्षण येतो जेव्हा तुम्हाला नशिबाची देखील आवश्यकता लागते आणि नशिबाची आवश्यकता ही नेहमी लागते. त्याचं कारण हे देखील राहिलं की क्रिकेट या खेळामध्ये ना मार्केटमध्ये टॅलेंटेड प्लेअर भरपूर सारे आहेत बट नशीब फार कमी जणांसोबत आहे. कारण नशिबाचा जर आपण उल्लेख केला तर आवर्जून भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठा एक्झाम्पल तर एकच विनोद कांबली. कारण त्यांची तुलना सचिन सरांसोबत व्हायची आणि असंही वाटायचं की विनोद कांबली सचिन सरांपेक्षा देखील पुढे जातील. बट अखेरचा प्रश्न आला नशिबाचा. कारण विनोद कांबली नव्हे तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील भरपूर सारे असे चेहरे आहेत. त्यामध्ये तुम्हाला ऑस्ट्रेलियाचे जेम्स फॉकनर माहिती असतील तर ते देखील जबरदस्त ऑलराऊंडर होते पण त्यांची कारकिर्दी देखील फार शॉर्ट राहिली. पण आता इथे कोण आपल्या मेहनतीच्या जोरावरती सेमीफायनल 1चा तिकीट बुक करेल आणि सोनारपाडाच्या अगेन्स्ट खेळेल. दोन्ही टीम्सला आपण देऊया अगदी विजयाच्या शुभेच्छा. पगलास बॉल आणि दरम्यान जेवणाचा थोडा असर आता आमच्या आवाजावरती देखील दिसतो. माफी आहे सुद्धा, गोष्टी होतात, माणूस आहे, बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी गलतियां होती रहती हैं. खरं तर आयुष्यामध्ये चुका होणं देखील फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकी चूक आपल्याला शिकवते की पुढे जाऊन सुधारणा काय आणायच्यात आणि कशा प्रकारे पुढे जायचं. कारण एक वाक्य अगदी आपण लहानपणापासून ऐकत आलो की अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि या वाक्याला पागले तर फार छोटा वाक्य बट त्याचा अर्थ फार मोठा. स्कोर कार्ड आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो. जय हनुमान निळजे टीम आपण जो उल्लेखही केला की याआधी 51 त्यांनी डिफेंड केला, आता 50 चेस करायचा अगेन्स्ट टीम सपाट. आणि ज्या टीमने खरं तर याआधीही डॉमिनेटिंग क्रिकेट खेळलेला, पॅनवरती बॉल होता, पिकअप स्ट्रोक खेळायचा होता बट बॉल आता फील्ड होतोय, थ्रो देखील येतो आहे. तोपर्यंत जर आपण पाहिलं कोणत्याही प्रकारे रन घेण्यात आली नाही आहे. या सामन्यामध्ये आता अडचणी थोडा जास्त आहेत कारण 50चा चेज कंप्लीट करायचा आणि महत्त्वाची गोष्ट की समोर एक चांगली टीम आहे ज्यांच्याकडे एकूण एक चांगले बॉलर देखील आहेत. स्कोर कार्ड 1 वरती स्थिर, पॉवर प्लेचा फायदा घेणं हे जय हनुमान निळजेसाठी महत्त्वाचं राहणार. नेक्स्ट बॉल आता देखील पॅनवरती बॉल आणि आता देखील दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान नक्कीच मिळेल. निल्सन प्रोॲक्टिव्ह प्लेअर आहेत, त्यांनी अगदी पागलं की अगदी नितेश्वर पुढे आला आहे, निशाणा जर साधला तर रनआउटची विकेट मिळू शकते. ते निल्सनने तिथे पागलं पण निशाणा साधता आला नाही आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि अतिरिक्तचा साखी आणि स्कोर कार्ड आता 2 वरती आपल्याला पाहायला मिळतो. आता स्टेप आउट झालेत बॅटर. बॉल आता चालला आहे लॉंग लेगला, फिल्डर येत आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग्स आहे लॉंग लेगपर्यंत बॉल फील्ड होतो आहे आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा.
कारण रिक्वायर रेट जर आपण पाहिला तर 12.5 रन बरोबर करायचं आणि ते करण्याकरिता तुम्हाला प्रत्येकी ओव्हर मागे मिनिमम 2 तरी मोठे फटके, मिनिमम 2 तरी बाउंड्रीज हव्याच आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला एक बॅटर म्हणून चान्स घेणं, रिस्क घेणं हे महत्त्वाचं आहे. कारण आयुष्यामध्ये क्षेत्र कोणतंही असू द्या, रिस्क घ्याल तर रिवॉर्ड मिळेल. एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता पर्याप्त प्रयत्न नेहमीच महत्त्वाचे राखले. आता देखील फुल टॉस होता, आता देखील बॉल परत एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर परत एकदा ॲक्शनमध्ये. आता बॉल फील्ड केला जातो आणि मिळेल आता फक्त सिंगल. आणि स्कोर कार्ड आता या सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता 5 ऑन द बोर्ड. बट खरं तर पॅनवरती 2 फुल टॉस, बट त्याच्यावरती एकही बाउंड्री आली नाही आहे. कुठेतरी शॉर्ट सिलेक्शनमध्ये मिस्टेक झाली की काय बॅटर विशालकडून. कारण 2 पॅनवरती फुल टॉस मिळणं म्हणजे ते गिफ्ट होते 2, बट ते स्वीकारता आले नाही आहेत. आता नितेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. फर्स्ट ओव्हर आतापर्यंत स्कोर कार्ड 5. आता फुल्लन बॉल ड्राईव्ह केला, मिड ऑफला फिल्डर येतात, चांगली फिल्डिंग, बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट. स्कोर कार्ड आता 6 धावा स्कोर कार्डवरती आणि शेवटचा एक बॉल या ओव्हरमध्ये अजूनही बाकी. मनीषवरती हा विश्वास दाखवण्यात आला, कारण या हंगामामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं साबार टीम जेव्हाही खेळलेली आहे, स्पेशली 5 ओव्हरची जर मॅच असेल तर मनीष आपल्याला डेफिनेटली 2 ओव्हर टाकताना दिसतो. त्याचं कारण हे आहे की सटीक लाईन आणि लेंथवरती तो बॉलिंग करतो, कंट्रोल फार चांगला त्याच्याकडे आहे. शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमधला तो देखील पॅनवरती होता, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाही आहे. प्लस डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन एक्स्ट्राचा सहाय्याने टीम टोटल आता 7 ऑन द बोर्ड. पॅनवरतीच बॉल होतं आणि जेव्हा जेव्हा विशाल स्ट्रायकिंग एंडवरती येतो तेव्हा मनीषने काही अतिरिक्त केलं नाही आहे, फक्त पायाला टार्गेट केला. त्याचं कारण हे देखील राहिलं की विशाल स्ट्रायकिंग एंडवरती जेव्हा येतोय तेव्हा एक फिल्डर आपल्याला डीपमध्ये स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो, एक फिल्डर डीप मिडविकेटला आहे. त्याचमुळे कुठेतरी पायाला टार्गेट करण्याचा प्रयत्न. आता बॉल हवेमध्ये आहे, मिड ऑफ येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. जबरदस्त कॅच पकडली हर्षलने, सफलता मिळेल ही पकली. बॅटर बाद झाला विशाल. पन्नासच्या या चेजमध्ये पहिला षटकाचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 7. धक्का लागला एक टीम ज्या हनुमान निळजे आणि खेळ बाकी आहे त्या 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरमध्ये जिंकण्याकरता आणखीन करायचं 43. रिक्वायर रेट आता 14ला क्रॉस केलं रिक्वायर रेटने, कारण रिक्वायर रेट जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला जे आहे त्याची माहिती मी पोहोचवतो. 14.33 पर ओव्हर हा रिक्वायर रेट आहे, म्हणजे ऑलमोस्ट 14.5 रन पर ओव्हर आता करायचं. इथं 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि आता बॉलर तयार होतात. सचिन पाटील आता बॅटिंग करण्याकरिता येतात क्रमांक 3 वरती आणि बॉलर सागर तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. 18 मध्ये 43 करायच्यात. स्विच हिटचा फटका खेळलेत आणि लाजवाब खेळलेत. स्विच हिट अँड स्वीट हिट, बॉल थेट डीप बॅकवर्ड पॉइंटला. नितेश पाटील चा बॅटवन चौकार. जसा सॉन्ग स्टार्ट झाला हलक्यासा स्टेप तिथे सचिन म्हात्रे सरांनी देखील दाखवला. बाउंड्री आली आणि ही महत्वाची बाउंड्री, कारण आणि बघा रिप्ले तेच मी सांगत होतो की गाणं जसं वाजलं तिथे सचिन म्हात्रे सर देखील हलक्या स्टेप दाखवतात आणि तो रिप्ले ऑन स्क्रीन आता आपल्याला पाहायला मिळाला.
नेक्स्ट बॉल हवेमध्ये आहे, बट आता शॉर्ट थर्डचे फिल्डर आहेत तिथे. बॉल फील्ड केलाच होता. मिळेल पाहिलं तर आपण या बॉलवरती फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता पुढे जाते. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 12 ऑन द बोर्ड. ही मॅच देखील इंटरेस्टिंग होईल असंच वाटतंय, कारण नितेश पाटील जोपर्यंत ग्राउंडमध्ये आहे तोपर्यंत सामना भरपूर बाकी आहे. त्या बॅटिंग क्रमामध्ये अजून देखील केतन पाटीलचं देखील येणं बाकी आहे. निळजे टीमचा देखील बॅटिंग क्रमामध्ये डेप्थ आहे. त्याचमुळे हा सामना नक्कीच आपल्याला फार चांगला रंगताना दिसू शकतो. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 12 वरती स्थिर आणि जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहे 38. चेंडू राखले ते येते 16. आता स्वीपचा फटका खेळायचा होता, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. येतो हा डॉट. स्लॉक स्वीप खेळायचं होतं, बट बॉल अगदी पॅनवरती आदळला. निर्धाव चेंडू येतोय. आणि हीच गोष्ट राखली ना की समीकरण जे बाकी राखलं 15 मध्ये आता 38 करायचं. आता पॅनवरती बॉल टाकायचा होता आणि लाईन दरम्यान चांगली आहे असं अंपायर सांगतात. बॉल अगदी स्टम्पचा वरनं गेला, तेच कन्फर्मेशन अंपायर्सने दिलं. रिप्ले देखील आपल्याला तीच गोष्ट सांगतोय. आणखीन एक डॉट बॉल. आता दबाव टीम निळजवरती मोठे फटके हवेत. इक्वेशन राखले, चेंडू राखले ते येते 14 आणि 14 मध्ये करायचं तर 38 धावा. आता फुल टॉस होता, बट तरी सुद्धा फायदा घेता आला नाही. आणखीन एक डॉट बॉल आणि एक डॉट बॉल. आता या सामन्यामध्ये टीम सापडला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय, कारण समीकरण आता राखलं, चेंडू राखले ते येते 13. आता 13 मध्ये करायचं 38. बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल जो रिक्वायर रेट 12.5 रन बरोबर होता. आता तोच रिक्वायर रेट 19 वरती जवळपास पोहोचला. अतिरिक्त रन मिळेल. आता 13 मध्ये करायचं 37. हेच राखलं की शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये जेव्हा आपण दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करतो ना, स्पेशली एक मोठं टार्गेट आपल्याला जर चेस करायचं, तुम्ही एका षटकामध्ये जरी मागे राखले ना तरी सुद्धा रिक्वायर रेट झपाट्याने पुढे जातो आणि तेच आता पाहायला मिळतं. आता हा बॉल देखील सोडला आणि आता देखील दिशा तिसऱ्या पंचांची मागणी. मात्र याचा रिव्ह्यू कोणाचा? अंपायर रिव्ह्यू. आणि निर्णय आलेला आहे. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त रन इतक्या कॉन्फिडन्सने खरं तर बॉल सोडला होता बॅटर सचिन पाटीलने, कारण कॉन्फिडेंटली लिव्ह केला होता त्याने बॉल. आणि यस, दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. ॲक्शन रिप्ले देखील दाखवला जातो. अगदी बॉल बाहेरनच गेला तेही तिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि तेच कन्फर्मेशन थर्ड अंपायरने देखील दिलं. नेक्स्ट बॉल. आता फुल टॉस होता, बट तितकासा फायदा घेऊ शकले नाही आहेत. फिल्डर आहे डीप मिड विकेटला. हलके मिसफिल्ड. दुसऱ्या धावेसाठी सचिन परतला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि दरम्यान अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरचा खेळता 50 चेजमध्ये 16 धावा. स्कोर कार्डवरती धक्का लागला. एक टीम जय हनुमान निळजे. खेळ बाकी त्या 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता स्टील अजून करायचा 34. 12-34 समीकरण या मॅचमध्ये राखलं. रिक्वायर रेट जर आपण पाहिला तर 17 रन पर ओव्हर करायचा. उद्याचा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे जेमा सुभा मानेरे त्यांचा अगेन्स्ट आई गावदेवी क्रिकेट संघ घे सर नवनाथ दादा यांची टीम. त्यानंतर जो दुसरा सामना टीम उंबारली अर्थातच यजमान टीम ज्यांचा होम ग्राउंडवरती आपण ही स्पर्धाही पाहत आहोत. प्रेम भोईर यांचा संघ उंबारली त्यांचा अगेन्स्ट टीम नागाव. त्यानंतर देवी सपाडा त्यांचा अगेन्स्ट टीम जुनी डोंबिवली म्हणजे तुषार पाटील देखील इनॅक्शनमध्ये दिसतील. त्यानंतर टीम आडिवली म्हणजे अर्थात विजय पवार आपल्याला इनॅक्शनमध्ये दिसेल. अगेन्स्ट टीम खार्डे म्हणजे सौरभ म्हात्रे सुरेश फौजदार सारखे चांगले खेळाडू देखील उद्याच्या दिवसामध्ये इनॅक्शनमध्ये असतील.
तर थोडं थांबायचं बघा विशाल सर, थोडं थांबायचं इथे मात्र बघा सामना चालू करायचा, सामना चालूच ठेवायचा, फक्त इथं लाईव्ह ड्रॉ नक्कीच केले जातात. बघा चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडा त्यांच्याच हस्ते आपण आता मात्र इथे मात्र एक ड्रॉ लाईव्ह ड्रॉ संपन्न केला जातोय चॅम्पियन्स ट्रॉफी. काय लाजवाब फटका आला आणि 12 मध्ये 34ची आवश्यकता असताना पहिलाच बॉल हवाई यात्रेसाठी नितेशने पाठवला आणि मी ते सांगितलं देखील की हा बॅटर जोपर्यंत क्रीज वरती आहे तोपर्यंत अशा अपेक्षा जागृत आहेत. तर थोडं थांबायचं बघा. जय गावदेवी RM11 सोनारपाडा आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडा पहिलाच सामना असेल तोच म्हणजे 13-14 आणि पहिलाच सामना असेल उत्तर शिव मनोज विपक्ष संदप. पहिलाच सामना असेल तोच म्हणजे 13 तारखेचा. पहिला फेरीतील दुसरा सामना असेल तोच म्हणजे एका बाजूला असेल देसाई प्रमोद विपक्ष निळचे. बघा त्यांचा संघ देखील आता इन ॲक्शन आहे. 14 तारखेचा हा लॉट्स आहे बघा, आपण 14 तारखेचा लॉट्स नक्कीच बघतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल आणि आता मात्र तिसरा सामना तोच असेल म्हणजेच खोनी विपक्ष मोठी देसाई, खोनी अविपक्ष मोठी देसाई. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आणि चौथ्या फेरीतील चौथा सामना म्हणजे शेवटचा सामना असेल वाकळंचित विपक्ष मोठागाव. असा हा लॉट्स असेल. 14 तारखेचा हा लॉट्स आहे. शेवटचा सामना असेल वाकळण विपक्ष मोठागाव. आता मात्र 14 तारखेचे लॉट्स आपण ड्रॉ पण करतोय. 14 तारखेचा सामना म्हणजेच पहिला सामना असेल. पहिल्या फेरीतील पहिला सामना वडवली ब विपक्ष पडलेगाव स्वप्नील अशी ही पहिली डच असेल. 14 तारखेचा पहिला सामना. एका बाजूला आपण स्वप्नील आणि दुसरा सामना असेल वाडेगर विपक्ष सापाड संघ. तो देखील आता मात्र या स्पर्धेत इन ॲक्शन बघा. एकाच गावातले आजूबाजूचे संघ आहेत. इक्वेशन मी पोहोचवतोय. समीकरण जे बाकी राखले चेंडू राखले ते येते 9 आणि जिंकण्याकरिता करायचं 27. जुनडुंबली विपक्ष आकासन, जुनडुंबली विपक्ष आकासन हा तिसरा सामना असेल. आणि आता मात्र काटे विपक्ष खाडी हा 14 तारखेतील पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल म्हणजे शेवटचा सामना असेल. एका बाजूला काटा इथं, एका बाजूला आपण खाडी संघ. आणि आता मात्र 15 तारखेचे लॉट्स. पहिलाच सामना एका बाजूला उंभारली तर एका बाजूला एंडुटने बी संघ. म्हणजेच का लाजवाब फटका आला. जबरदस्त फटका षटकार येतोय आणि आता समीकरण राखलं या सामन्यामध्ये चेंडू राखले ते येते 8 आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं 21. तर नागाव विपक्ष दहिसर 15 तारखेचा दुसरा सामना. आता मात्र तिसरा सामना असेल तोच म्हणजे एका बाजूला असेल जगदंब वाकण विपक्ष खंबालपाडा. आता मात्र 15 तारखेचा शेवटचा सामना असेल तोच म्हणजे असेल एका बाजूला खोनी नितीन तर एका बाजूला कौसा म्हणजेच मुंब्राकर देखील इन ॲक्शन असेल या स्पर्धेसाठी. तर नक्कीच ड्रॉ देखील संपन्न झालाय. तर ओव्हर टू विशाल सर. थँक्यू सो मच. आणि बीमर पडला आणि त्यासोबत जर आपण पाहिलं तर बीमरवरती सिंगल देखील कंप्लीट झाली म्हणजे 1+1 मिळतील या दोन. आणि ते आता समीकरण राखलं 8 चेंडू राखलेत आणि 8 मध्ये आता करायचं 19 धावा. दबाव पूर्णपणे आता बॉलरवरती देखील आहे कारण या ओव्हरमध्ये परिस्थिती टीम सापाडच्या हातामध्ये होती. पण मागील काही चेंडूंवरती ज्या गोष्टी घडलेल्या आहेत या ओव्हरमध्ये 2 षटकार आले त्यानंतर हा बीमर देखील पडला. आता समीकरण राखले चेंडू राखले येते 8 आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता करायचं 19 धावा. फ्रीडचा बॉल असेल आणि स्ट्रायकिंग एंडवरती केतन पाटील. 8-19 नेक्स्ट बॉल उडवलाय
बॉल मध्ये आणि थेट पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. स्लॉट मध्ये होता आणि पाठवला या प्लॉटचा बाहेर. केतन पाटीलचा बॅट मधनं हा धमाकेदार फटका, षटकार. काय कडक फटका आला केतनचा बॅट मधनं. समीकरण आता थोडं सोपं. आता उभा फुल टॉस अपील. यस फिंगर अप. विकेट. कहाणीमध्ये ट्विस्ट. आता खेळ समाप्त झालाय 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरचा खेळता 50च्या चेज मध्ये 37 आणि धक्का आता तिसरा लागला. बॅटर बाद झाला केतन. चेंडू लागले येते 6 आणि 6 मध्ये आता करायचा 13. सहा चेंडू लागलेत आणि 6 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं 13. महत्वाची विकेट मिळाली. केतनची विकेट मिळणं ही देखील एक उपलब्धीच लागली सपाट टीमसाठी. हा सामना आता अंतिम चरणावरती येऊन पोहोचला. 6 चेंडू लागलेत आणि करायचा 13. पण खरं तर सापाड संघ नाखुश असेल, कारण 12 मध्ये 34 होत्या आणि लास्ट ओव्हरमध्ये 21 धावा आल्या आणि त्याचमुळे कुठेतरी हा सामना आता बॅलन्स स्थितीमध्ये आहे. येथे 6 चेंडू करायचं 13. टीम जॉहरमान निळजेला सेमीफायनल 1चं तिकीट बुक करण्याकरिता, तर दुसऱ्या बाजूने टीम सापाडला याच 13 डिफेंड करायचा आहेत. विकेटचा जर आपण विचार केला तर फर्स्ट हाफमध्ये टोटल विकेट गेले होते 4 आणि दुसऱ्या सत्राचा विचार केला तर टोटल विकेट आतापर्यंत गेलेले 3. आणि टॉस देखील निळजे टीमचा आहे. लास्ट ओव्हर आणि जबाबदारी निल्सन मडवीच्या खांद्यांवरती. 6 मध्ये 13. राऊंड द विकेट. पगलास बॉल फुल टॉस होता बट फायदा घेऊ शकले नाहीयेत. डॉट बॉल नाही सुरुवात या अंतिम ओव्हरची. दबाव आता बॅटरवरती, कारण आता चेंडू लागले ते येते 5 आणि 5 मध्ये करायचा 13. सामन्याचं महत्व यासाठी आहे कारण जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 1 मध्ये सोनारपाडाचा अगेन्स्ट खेळेल आणि जो हरेल त्याच्यासाठी स्पर्धा समाप्त. परत एकदा फुल बॉल आणि आणखीन एक निर्धाव चेंडू येतो आहे, बट त्यासोबत रनआउटची विकेटही येणार आहे. बॅटर बाद झाला विशाल. बाद झालेत आणि सिनियर सध्या सगळेला स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि त्यांना साथ देण्याकरिता बॅटर आता प्रितेश पाटील दाखल झालाय. बट समीकरण आता अवघड झालं कारण चेंडू लागले ते येते 4 आणि 4 मध्ये जिंकण्याकरिता स्टील अजूनही 13 करायचं. निल्सन मडवी अगदी कॉन्फिडेंटली तो आला आणि त्याने सांगितलं की लास्ट ओव्हर मी टाकणार आहे आणि पगले 2 चेंडू बँग ऑन टार्गेट सटीक लाईन आणि लेंथवरती त्याने टाकले. मी सांगितलं ना क्रीडांगण लकी देखील आहे आणि तितकी साबार टीमची मेहनतही आहे. उडवलाय बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. जशी स्ट्राइक मिळाली आणि एक मोठी स्ट्राइक केली आहे. बॅटर सचिन पाटील सिनियरचा बॅट मधनं अंडर प्रेशर. 4 मध्ये 13 हव्या होता आणि आता आलाय हा षटकार. म्हणजे आता समीकरण लागलं, चेंडू लागले ते येते 3 आणि 3 मध्ये आता करायचा 7. टीमला
बॅटर सचिन पाटील सिनियर वरती भरोसा आहे, कारण ज्या प्रकारे तो खेळतो, पहिलाच बॉल तो खेळत होता आणि या परिस्थितीमध्ये अंडर प्रेशर त्याचा बॅटमधनं षटकार येतोय. आता फुल अँड बॉल यॉर्कर, बट आता बॉल निसटला की सामना निसटलाय, कारण फाईन लेगला झाली मिस्टेक, इनर एज होती आणि मिळतील या नशिबाच्या जोरावरती 4. चा विचार केला, विकेट इक्वल आहेत, बट टॉस जिंकला नीलझेने, त्यामुळे 2 धावा जरी बनवला तरी सुद्धा काम बनेल. विकेट न गमावता 2 बनवायच्यात तर काम बनेल. 2 चेंडू राखलेत आणि 2 मध्ये आता 3 करायच्यात. आणि खरं तर आता निल्सन मडवी तरी काय करेल, कारण या परिस्थितीमध्ये इनर्ज लागली, फायनल एकचा फिल्डरने मिस्टेक केली, त्यामुळे या 4 आला. पण अजूनही सामना पूर्णपणे संपलेला नाहीये. 2 मध्ये 3 ड्राईव्ह करायचं होतं, येतोय हा निर्धाव चेंडू, म्हणजे शेवटचा 1 बॉल. आता 3 धावांची आवश्यकता. क्वार्टर फायनलची मॅच आणि काय थ्रिलिंग मॅच लागली आहे. शेवटचा बॉल पर्यंत हा सामना येऊन पोहोचला. 12 मध्ये 34 हव्या होत्या. सेकंड लास्ट ओव्हरमध्ये बॅटिंग चांगली झाली, तिथे 21 आला. लास्ट ओव्हरमध्ये 13 डिफेंड करायचा होता निल्सनला, बट इथे आतापर्यंत आलेल्या आहेत 11, आतापर्यंत 10 आलेल्या. शेवटचा 1 बॉल, आता 3 धावांची आवश्यकता. 2 जरी बनवला तरी सुद्धा काम बनेल टीम जहानुमान नील्स. बट दुसऱ्या बाजूने टीम सापडला ठाऊक आहे की अंतिम बॉल वरती निर्धाव अथवा मॅक्झिमम आपण एकच देऊ शकतो, तेव्हा जाऊन आपण इथे बाजी मारू. बट काय लाजवाब खेळ या दोन्ही टीम्सने या क्वार्टर फायनल मध्ये दाखवलाय. पण अखेरता प्रश्न हाच राहिलाय की इथे बाजी मारून सेमी फायनल 1 चा तिकीट कोण बुक करेल. शेवटचा बॉल, 1 बॉल 3 आणि अंतिम बॉल येतोय. अंतिम बॉल इथे झाला फील्ड, म्हणजे हा सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम सापाडने आणि सेमीफायनल 1 चं तिकीट देखील त्यांनी बुक केलं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सापाड अँड हार्ड लक, टफ लक टीम निळजे.